ॲक्च्युली हायवे आपल्याला आता येताना त्या खालच्या रोडला येता येतं कुठून का बघायचं आहे. हे बघा, पोलादपूर शहर वरती राहिलं आणि हायवे खालून गेला आहे. आता इथनं हा उजव्या हाताला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, हा जो उजवा हाताचा रस्ता गेला इकडनं तुम्ही महाबळेश्वरला जाऊ शकता. महाबळेश्वर रोड आहे. बाकी आता पोलादपूर शहर सुरू झालं आणि उजव्या हाताला खालती हायवे राहिला. पोलादपूरचा बसस्टँड इथे उजव्या हाताला आहे. आपल्याला आता खाली हायवेला कुठून जाता येईल का बघायचं आहे. इथून एस टी बसेस आत जातात. समोरच एस टी स्टँड आहे. आता आपल्याला हायवेला पलीकडच्या लेनला कसं जाता येईल ते बघायचं आहे. मध्ये जर काय वाट नसेल तर पंचायतच होणार आहे. फिरून फिरून कुठून तरी यावं लागेल असं वाटतंय. इथून वळायला कुठे जागा आहे का कळायला मार्ग नाही. आपल्याला असंच पुढे जाऊन जागा दिसते का शोधायला लागणार आहे. इथे रस्ता जरा फोडलेला दिसतो, ह्याच्यातनं आपण गाडी घालूया. काय दुसरा इलाज दिसत नाही इकडे. इथे आता आपण पोलादपूरला आलोय आणि पोलादपूरकडून परत आता आपण परतीच्या प्रवासाला लागलोय. मी मध्ये डिवायडर थोडा कट केला होता, तिथून गाडी वळवून घेतली. समोरच पोलिसांची गाडी आली. म्हटलं काय विचारतात काय बघूया, पण काय बोलले नाहीत. नुसतं बघितलं माझ्याकडे, कारण वळवायला कुठे जागाच दिसत नाही. पुढे पण नजर टाकून बघितली, कुठे जागा दिसली नाही. आता इथे अंडरब्रिज बघा. हायवेचा रस्ता त्यांनी शहरात खाली ठेवला आहे आणि शहर वरती आहे तसंच ठेवलं आहे. मग ह्या शहराला कुठे धक्का लागेल असं केलं नाही आहे. आपण हे असे पूल केले तिकडनं तिकडे जायला. आपण खालून जाणार आणि शहरातलं ट्रॅफिक इथे वरच्यावर राहणार. हे बघा, आता हा पहिला पूल, दुसरा पूल, हा तिसरा पूल, चौथा पूल आणि पाचवा पूल. एकूण 5 पूल आहेत. 5 पुलांमधनं आपण आलो आणि हा डाव्या हाताचा जो स्लोप आहे, या स्लोपने शहरातली वाहनं हायवेला उतरू शकतात. चला आपण आता परतीच्या मार्गावरती लागूया. डाव्या हाताची जी लेन आहे म्हणजे रत्नागिरीकडे परत येताना डावीकडे, त्याचं काम अजून चालू आहे, पूर्ण झालं नाही आहे. त्यामुळे इथे सिंगल लेन सुरू आहे. पुढे टनेलकडून येणारे रस्ते जिथे जोडले जातील तिथलंही काम अजून संपलेलं नाही आहे, चालू आहे काम. हा जो ट्रक उभा आहे, ह्याच्या पलीकडे तो रस्ता आहे जो टनेलला जाईल, तिथे अजून काम झालेलं नाही आहे. आत्ता आपण जुन्या मार्गानेच पुढे जातोय आणि पुढे आता मगाशी इथे पोलीस उभे होते, तिथून आपण टनेलकडे जाणार आहोत. नमस्कार. मी आता जाणार रत्नागिरी. दोघे जण बाकी गेले. खाली येत आहे का वर? चौकीत जाणार, नाही तर नेलं असतं खाली. होय 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 यूट्यूबचे व्हिडिओ बनवतो म्हणून आलोय. होय
रत्नागिरीहून आलो. पोलीस मित्रच आहे. अमलेश तांबे, रत्नागिरी, टिळकाळी, गणपती मारुती देऊळ. इथे आता 2 पोलीस उभे होते, जरा गप्पा मारल्या त्यांच्याशी. त्यातले एक जण रत्नागिरीचेच निघाले. आता हा जो रस्ता आहे, ह्या रस्त्याने आपल्याला टनेलला जाता येतं. समोर तिथे डोंगरात टनेल दिसतंय. हा आता पूर्ण व्हिडिओ आपण करूया. आणि पुढे डाव्या हाताला खाली जो रस्ता दिसतोय किंवा काम सुरू दिसतंय, तो रस्ता मगाशी दाखवला तिथे बाहेर पडणार आहे. तर आत्ता मात्र हा टनेलचा रस्ता चालू आहे. एक टनेल सुरू ठेवलं आहे त्यांनी, रत्नागिरीकडे जाणारं टनेल. हे मधलं काम मात्र अजून चालू आहे, ते प्रगतीपथावर आहे. इथे पुलाचं काम सुरू आहे. ज्या ठिकाणी खड्डे होते किंवा दरीसारखं होतं त्यांना लेव्हल करण्यासाठी तिथे पूल करण्यात आले. ऑपरेटिव्ह होतील त्यावेळेला खूप सोपं होणार आहे काम. आता ते पोलीस होते, त्याने सांगितलं की तुम्ही 7-8 मिनिटात कशेडी उतरून खाली जाता. आणि तेच घाटातनं वर येण्यासाठी मगाशी मी बघितलं जवळजवळ अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ गेला किंवा अर्धा तास धराच. तेच आता इथनं टनेलमधनं तुम्हाला 7-8 मिनिटामध्ये कशेडीतनं खाली उतरता येणार आहे. केवढी आव्हानं माणूस पेलवतो त्याचं हे ज्वलंत उदाहरण म्हणजे हा हायवे. तसंच कोकण रेल्वेचं काम इतकं कठीण काम असून ते कामसुद्धा पूर्णत्वास गेलं, सक्सेसफुल झालं. पहिली काही वर्ष दरडी कोसळणे वगैरे प्रॉब्लेम झाले, पण आता गेल्या 10-1 वर्षात तरी 10-12 वर्षात ॲक्सिडेंटच्या काही केसेस नाही आहे त्या रूटवर, देवाची कृपा. ज्यावेळेला रेल्वेचं काम सुरू झालं त्यावेळेला लोकांनी किती काय काय चर्चा केलेल्या. डोंगरातनं नेणार, त्या बोगदा काढणार, त्या बोगद्यात काय झालं तर काय करणार, भरपूर शंका कुशंका होत्या मनात. फक्त कोकणच्या वाट्याला एक चांगली ट्रेन येत नाही ज्याच्यामध्ये कोकणचा माणूस शांतपणे बसू शकतो. प्रचंड गर्दी एक्सप्रेस गाड्यांना वगैरे भरून असतात गाड्या. भारताचा तिरंगा इथे आहे टनेलच्या बाहेर. डाव्या हाताच्या टनेलचं काम सुरू आहे अजून, त्यामुळे ते टनेल बंद आहे. आपण उजव्या हाताच्या टनेलनी जाणार. आणि आता इथे वाजलेत बरोबर 1:16 झालेत आणि आपण टनेलच्या आत आलो आहे. आतमध्ये टनेल बघा, एवढं जबरदस्त दिसतंय. सगळा डोंगर आहे आणि आतमधनं मस्तपैकी आपली गाडी चालली आहे. किती किलोमीटर अंतर आहे बघूया. 175.4 ज्यावेळी आपण टनेलमध्ये आलो तेव्हाचं रीडिंग होतं. आणि 1:16 झाली होती.
टनेलला आलो तेव्हा. आता किती वेळ लागतो अर्थात आपल्या स्पीडवरती पण आहे. मी जास्त स्पीड नाही ठेवला आहे, 60च्या स्पीडने आपण जातो आहे. कधी काळी विचार पण केला नव्हता की असा आम्ही बोगद्यात न जाऊ. असा मोठा बोगदा असेल जो आम्हाला घाटात न जाण्याचा त्रास वाचवेल. इकडे लाईट अजून सुरू नाही झालेत. वरती तुम्हाला जर दिसत असलं तर मोठे पंखे लावलेत. आतमध्ये हवा खेळती ठेवण्याचं काम ते पंखे करतात. कोणाला अधिक आणि त्याबद्दल काय माहिती असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि टनेलच्या बाहेर आपण आलेलो आहोत. 1:17 झाली आहेत. म्हणजे टनेल पार करायला 1:18 झाली. 2 मिनिटात आपण आलो टनेलमधून बाहेर. आणि साधारणपणे हे मगाशी आपण किती मोजलं होतं बघायला पाहिजे. 2 किलोमीटर अंतर आहे टनेलचं. त्या टनेलमधून पटकन आपण बाहेर आलो आहे. आणि आता पुढे हा रस्ता मात्र कुठे मिळतो तो बघायचा आहे. बाहेर कुठे पडतो तो बघूया. आणि जिथे घाटाची सुरुवात होते रत्नागिरीहून मुंबईकडे जाताना, तिथे दोन्ही बाजूला त्यांनी बंद करून ठेवलं होतं. त्यामुळे मला जरा शंका वाटायला लागली की टनेल चालू आहे की बंद केलं आहे. इथे नंतर भविष्यात काहीतरी बांधकाम होणार असं दिसतंय. कसलं तरी भराव घालून सपाटी करण्याचं काम चाललंय इकडे. एकदम खड्डा आला रस्त्यात, समजत नाही. गाडी तिथे सावकाश चालवा, उडायला होतंय. 2 भाग नीट जोडले गेले नाही आहेत, वर खाली राहिलेत. तर इथे डायव्हर्जन आहे, पुढचा रस्ता अजून झाला नाही आहे. बाहेर कुठे पडणार, बाहेर कुठे पडणार, उगाच एक भीती असते. बाहेर पडायला मिळेल की नाही, कुठे बाहेर पडू, कोण अडवणार तर नाही, मानसिकता. मगाशी त्या पोलिसांशी मी ज्यावेळी बोलत होतो त्यांनी सांगितलं की त्यांना कशेडी चेकपोस्टला जायचं आहे. आता बघा, त्यांना गाडी वगैरे काय नाही, अशीच कुठली गाडी मिळेल, वाहन मिळेल, बस आली तर त्याच्यातनं ते जाणार. एवढं त्यांना त्रासदायक असतो ना हा विषय. हा बघा, मगाशी आपण म्हटलं ना इथे बंद केलेलं, हे दिसतं इथे बंद केलेलं, पण डावीकडून छोटासा रस्ता ठेवलाय बाहेर पडायला. हा मगाच्या घाटाच्या सुरुवातीला आपण आलो. हा ब्लॉग आता इथे आपण थांबवूया. आणि आता काय इथे परतीच्या प्रवासात शूट करण्यासारखं काही तसं नाही आहे विशेष. जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील, ते बघा ट्रेन चालली आहे, बघूया मालगाडी आहे, बघायला मिळते काय बघूया. जरा मी स्पीड वाढवतो. जुकू 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 अगीन गाडी, झुरांच्या रेषा हवेत सोडी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया.
मालगाडी चालली आहे. असो, पण पुलावरनं जाताना आज बघायला मिळाली, हे नशीब. जय हो कोकण रेल्वे की जय हो. माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर शेअर करा, लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसंच आपल्या मित्रपरिवारामध्ये माझ्या चॅनलबद्दल माहिती सांगा, त्यांनाही शेअर करायला सांगा, सबस्क्राईब करायला सांगा. आपला जो आत्तापर्यंत सपोर्ट मिळाला आहे त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे आणि असाच सपोर्ट भविष्यातही मिळेल अशी आशा बाळगतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.